नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर कविता आलेल्या आहे त्याचं नाव काय आहे? नहीं कुछ इससे बढ़कर. काय आहे तिचं नाव? नहीं कुछ इससे बढ़कर. आणि हा कविताचा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, पहिले आपण बघणार आहे कवित्री यांचा परिचय. काय बघणार आहे? कवित्री यांचा परिचय आपण पहिला बघणार आहे. तर कवित्री कोण आहे? सुमित्रानंदन पंत. कोण आहे? सुमित्रानंदन पंत आहे. कवित्री कोण आहे? सुमित्रानंदन पंत आहे. आता आपण पहिले यांचा परिचय बघणार आहे. तर परिचय बघा. जन्म 1900 कोसानी अल्मोड़ा. काय आहे? जन्म 1900 कोसानी अल्मोड़ा उत्तराखंड. मृत्यू 1977. यांची मृत्यू कधी झालेली आहे? 1977. परिचय. पंत जी की प्रकृति से बहुत लगाव था. पंत जी यांना प्रकृति बरोबर खूपच लगाव होते. प्रकृति सौंदर्य के अनुपम चित्तेर तथा कोमल भावनाओं के कवि रूप में आपकी पहचान है. आणि प्राकृतिक हा सौंदर्य, अनुपम, चित्तेर किंवा कोमल यांची भावनातून कवी यांचं रूप खूपच आहे आणि यांची पहचान पण खूपच आहे. आप बचपन से सुंदर रचनाएं करते थे आणि हा खूपच बालप्रमाणेही यांची सुंदर रचनाएं करत होते. आपको भारतीय ज्ञानपीठ से सोवियत लैंड नेहरू पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार और पद्म भूषण सम्मान से अलंकृत किया गया है. यांना खूपच सम्मान भेटलेले आहे. यांची प्रमुख कृतियां वीणा, पल्लव, गुंजन, मानसी, वाणी, सत्यकाम इत्यादी आहेत. आता आपण पाहणार आहे पद्य संबंधी. तर नीटप्रमाणे ऐकून घ्या. प्रस्तुत गीत में कवि ने सुमित्रानंद पंत जी ने माँ, कृषक, कलाकार, कवि, बलिदानी, पुरुष एवं लोक के महत्व को स्थापित किया है. प्रस्तुत गीतातून कवी सुमित्रानंद पंत यांनी आईचं, कृषक, कलाकार, कवी, बलिदान, पुरुष एवं लोकांचा महत्व स्थापित केलेले आहेत. आपका मानना है कि उपयुक्त सभी व्यक्ति, समाज, देश के हित में सदैव तत्पर रहते हैं. इथे त्यांचा मानलेला आहे की उपयुक्त सगळा व्यक्ती, समाज, देशातून हित सदैव तत्पर राहणार आहे. अतः इनकी पूजा से बढ़कर दूसरी कोई पूजा नहीं है. आता यांची पूजाचा वाढून कोणतीही दुसरी पूजा नाही आहे असं त्यांनी सांगितलेले आहे. तर याप्रमाणे अजून पद्याबद्दल काय आहेत किंवा त्यांनी काय सांगितले आहे ते आता आपण पाहणार आहे. तर तुम्ही सगळं नीटप्रमाणे ऐकून घ्या. जिथे तुम्हाला असं आहे की तुम्हाला नाही समजत आहे किंवा काय आहे तर तुम्ही पुन्हा विचारू शकता. कळलं की नाही? हो. तर चला बघून घ्या कविता. बघा, नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. नाही कळलं तर पुन्हा विचारू शकता. कळलं? हो. बघा. प्रसव वेदना सह जब जननी हृदय स्वप्न निज मृत बनाकर स्तनय दान से उसे पालती, पग पग नव शिशु पर निछावर, नहीं प्रार्थना इनसे सुंदर. तर नीटप्रमाणे ऐकून घ्या कवी काय म्हणाले आहे. कवी म्हणतात की बाळाच्या जन्माचा, कवी काय म्हणतात आहे, बाळाचा जन्माचा वेद नंतर, बाळाचा जन्माचा वेदने नंतर आई बाळाचा जन्म देते. आई काय करते? बाळाला जन्म देते. ती तिच्या मनातील सुंदर सप्रेम, ती तिच्या मनातील सुंदर सरप्रेम मृत करते. काय करते? सुंदर सप्रेम मृत करते. तिच्या एक भाग आणि तिला आहार देते. तिचा एक भाग तिला आहार देत आहे. ती आपल्या मुलांची पायी काळजी घेते. ती आपल्या मुलांची पायी काळजी घेत आहे किंवा घेते. मुलासारखा खेळावर त्यांचा बलिदान आहे. त्यांचा बलिदान आहे. या सृष्टीमध्ये दुसरा कोणाही नाही. या सृष्टीमध्ये दुसरा कोणाही नाही ज्यांचा आईचा या स्वरूपासाठी प्रार्थना केली जावी. या काय म्हणाले आहे? या देशातून दुसरा कोणताही नाही आहे ज्यांची आईचा या स्वरूपासाठी आपण प्रार्थना केली जाणार आहे. कळलं की नाही? लवकर सांगा. हो. आता आपण दुसरा पाहणार आहे. तर नीटप्रमाणे ऐकून घ्या. शीत ताप में जुझ प्रकृति से बाहा स्वेद भूजर का उगर
सस्य साम बाला बनाधरा को, जब भंडार कृषक देते भर, नहीं प्रार्थना इससे शुभ कर. तर इथे दुसऱ्या पंक्तीमध्ये कवी याने काय सांगितले आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या. जेव्हा जमीनदार शेती करणारा पोष माघाचा असहाय थंडी आणि थेताचा भीषण किंवा थेताच्या भीषण तापमान सहन करतो. निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीतून ते काय करत आहे, प्रतिकार करते. प्रतिकार करते किंवा मेहनत गवत मध्ये घाम येणे आणि सुपीक करते. आणि काय करत आहे, सुपीक करते. शेतकरी काय म्हणतात, शेतकरी दिवस रात्र शेतात काम करते. शेतकरी काय करते, दिवस रात शेतात काम करते. जमीन हरित करते आणि जमीनला काय करते, हिरवीगार किंवा हरित करते. संपूर्ण जगासाठी आणि धान असलेला प्रत्येकासाठी किंवा प्रत्येकातील अन्न तयार करत आहे. आणि स्टोव बसून बरे करते. अशा शुभ वर्तकारांच्या प्रकाराशिवाय प्रार्थनाचे पात्र कोणाही नाही आहे. असा प्रार्थनाचा पात्र कोणाही नाही आहे असं त्यांनी सांगितलेले आहे. आता अजून काय आहे बघून घ्या. बघा, कलाकार कवि वनवन को भाव तुली से रच सम्मोहन, जब अरूप को नया रूप दे, भरते कृति में जीवन स्पदन, नहीं प्रार्थना इससे प्रियतर. आता इथे कवी काय म्हणाले आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या. ते स्वच्छ कवी म्हणतो की कलाकार काय म्हणतात आहे, ते स्वच्छ कवी म्हणतो की कलाकार जे आहे ते, बघा इथे कवी काय म्हणाले आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या. पुन्हा सांगत आहे मी. ते स्वच्छ कवी म्हणतं की कलाकार जे आहे, ते स्वच्छ कवी म्हणतं की कलाकार जे आहे ते आपल्या रंगबिरंगी पेंट ब्रशातून, जे पेंट ब्रश आहे त्यातून रेखा आणि रंगमधून आपल्या भावना आणि कल्पनाशक्ती मूर्त करून होते. आपली भावना किंवा कल्पना शक्ती व्यक्त रूपातून मूर्त करून देत आहे. त्याचप्रकारे कवीनी त्यांच्या उत्कृष्ट अभिव्यक्तींना अक्षरे आणि रंग जोडून अरूपेला एक नवीन रूप देऊन आपल्या उत्कृष्ट कृपातून जीवनदान दिले आहेत. या दोघांपेक्षा प्रिय कोणाची उपासना नाही. या दोघांपेक्षा कोणाचीही उपासना आपण नाही करू शकतो असं त्यांनी सांगितलेले आहे. कळलं की नाही? आणि ते रंगमंगातून बघा, पुन्हा सांगत आहे मी की करत आहे. आता आपण बघणार आहे इथे मानव जीवन के काय म्हणाले आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या. सत्यनिष्ठ जन्मभूमि प्रेमी, जब मानव जीवन के मंगल हित, करे देत उत्संग प्राण निज, भूरज को कर शोषित रंजित, नहीं प्रार्थना इससे बढ़कर. आता आपण काय म्हणाले आहे नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. बघा, या भूमीवर असे बरेच लोक जन्मलेला आहेत जे सत्ताच्या पालन करण्यासाठी आणि मानव जातीसाठी आपला जीवन सोडतात. हे लोक आपल्या रक्ताचं भूमीला सिंचन करतात. लोक आपल्या रक्ताचं भूमीला काय करत आहे, सिंचन करतात. त्यांच्याशिवाय प्रार्थना असेल कोणताही पात्र नाही आहे. काय आहे? कोणताही पात्र
नाही आहे असं त्यांनी सांगितलेले आहे. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा अंतिम पंक्तीमध्ये काय सांगितले आहे? चकचक जीवन मधुरस, चकचक जीवन मधुरस, प्रतिक्षण विपुल मनोवैभव कर संचित, जन्म दुकर अनुभूती दवीत, जब करते भव मधु छत्र विनिमत, नाही प्रार्थना इनसे सुचितर. तर याप्रमाणे काय सांगितलेले आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या. भगवताने दिलेल्या या मानवी जीवनाचा, भगवताने दिलेला या मानवी जीवनाचा प्रत्येक क्षण जे आपल्याला भेटत आहे ते आनंदाने व शांतीने जगणाऱ्या, ते आनंदाने किंवा शांतीने आपल्याला जगणाऱ्या आहेत. आम्ही जगणाऱ्या लोक आहेत. आम्ही आपले अनुभव जमा करतो. आम्ही काय करते? आपला अनुभव जे आहे त्यांना जमा करत आहे. लोक आपला अनुभव जमा करते. जसे मधुकर जे आहे मध गोला करण्यासाठी, जसे मधुकर जे आहे ते आपला मध गोला करण्यासाठी आपल्या परसोल म्हणजे आपल्या परिसरातून बनवतात. तसंच प्रकारे जसे हे परोपकारी लोक मानवासाठी त्यांच्या मध किंवा पक्ष मध यांचा अनुभव संग्रहित करतात. यांच्या काय करते? अनुभव संग्रहित करतात. इतरांना त्यांच्या जीवनातील अनुभवाला फायदा होते. ज्यांच्यासाठी प्रार्थना केली त्याविषयी इतर कोणासाठी प्रार्थना नाही केलेले जात आहे. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा इथे आपली कविता संपूर्ण झालेली आहे. मी नीटप्रमाणे तुम्हाला सगळं अर्थ सांगितलेले आहे. नीटप्रमाणे ऐकून घ्या. जिथे नाही कळणार आहे तिथे पुन्हा ऐकून घ्या. मी सांगत आहे याप्रमाणे इथे दिलेले आहे की जे आई आहे, आई त्यांचं प्रेम किंवा त्यांची वेदना आपण नाही ठाऊक शकतो किंवा नाही करू शकतो. ज्यांच्याकडे जे आई आहे त्यांच्याकडेही त्यांची वेदना त्यांना प्राप्त होते. जसे शेतकरी उन्हातून आपल्या काम करत आहे, ते लोकांसाठी धान्य पिकवतात किंवा धान्य उपयुक्त करतात. जे उबरा जमीन आहे त्यांना जमिनीतून हिरवीगार करतात. अशा प्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोक वेगवेगळ्या कार्य करत आहे सगळ्यांसाठी. तर याप्रमाणे आपल्याला हे शिकायला भेटले आहे की आपण जे कार्य करत आहे, ज्यांचा मार्ग शोधून करत आहे त्यांचं कार्य करून घ्या. कळलं की नाही? हो. धन्यवाद.